हे हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली, नमस्ते फेसबुक फॅमिली। आजचा खास फेस टू फेस व्हिडिओ बनवण्याचा अर्थ असा की मागे आय थिंक 22 सप्टेंबरला 8 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, जो नाही का एक कुत्रीने पिल्लं दिली होती। तर त्या पिल्लांना आपण पाण्यातनं म्हणजे पावसातनं वाचवलंय आणि माझ्या मुलांनी त्या पिल्लांना वाचवलं वगैरे असा व्हिडिओ आहे, तुम्ही बघितलाच आहे। तर त्या व्हिडिओचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या मुलांना ब्लेसिंग दिलं, माझ्या मुलांना भरपूर असे छान छान आशीर्वाद दिले, गोड गोड ब्लेसिंग दिलं, तर त्या सगळ्यांच्या कमेंट्स मला तुम्हाला वाचून दाखवायच्या आहेत। आणि छान रिप्लाय आलाय त्या त्या व्हिडिओला, छान असे व्ह्यूज आले। तर व्ह्यूजचं सोडा, व्ह्यूजसाठी नव्हतं केलं मी ते, पण असे छान रिव्ह्यू आले आणि ते खूप आनंद झाला मला त्या गोष्टीचा। त्यामुळे आजच्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे, तुम्हाला सर्वांना, जगदंबेच्या भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांचे नवरात्रीचे उपवास आई जगदंबेच्या कृपेने सुख शांती आणि छान असे पार पडू देत, एवढीच विनंती आहे जगदंबेला। आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज बरेचसे कमेंट होते की ताई पुन्हा व्हिडिओ बनवा, त्यांना दाखवा, त्यांना जेवण द्या। तर हो, त्यांना 2 टाइम पिलं तर नाही अजून खात, ते दूध पितात, पण तिला जेवण आहे। आता आज नवरात्री सुरू होतीये, त्यामुळे नॉनव्हेज तर बंद आहे, पण त्याच्या अगोदर तिला नॉनव्हेज पण देत होतो, पेडिग्री देत होतो, दूध भात देत होतो, दूध चपाती पण देत होतो। तिला चांगलं फूड दिलं आम्ही, कारण तिला फिडिंग करायचं होतं, त्यामुळे फूड चांगलं दिलं आम्ही तिला। आणि तिचे बच्चे पण खूप छान आणि गुटगुटीत झाले, की जेणेकरून तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। पण पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, जे तुम्ही माझ्या मुलांना आशीर्वाद दिले त्याबद्दल। मी कमेंट सुरू करते वाचायला। एक अनिता गाडे म्हणून आहेत ताई, त्यांनी हे केलं की त्या माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, म्हणजे त्या पिल्लांच्या आईचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, असं अनिता ताई गाडे। धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे। त्यानंतर दुसरी कमेंट आहे साई अमित म्हणून, त्यांनी कमेंट केली आहे, खूप चांगलं काम केलं तुम्ही, तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणून माणुसकी जिवंत आहे। आपली इंडियन डॉगी अतिशय हुशार असतात, खरं आहे, पैसे दुय्यम आहेत। आजकाल काही माणसांपेक्षा मुकी जनावरे बरी। तर ऑफकोर्स दादा नक्की आहे, म्हणजे कोण आहे मला माहिती नाही बरं का, मी फक्त जस्ट नावावरनं ताई किंवा दादा म्हणणार तुम्हाला। तर साई अमित म्हणून आहे, तर ते बोललेत की खरंच आहे की इंडियन डॉग खरंच हुशार असतात, त्यांना सहकार्याची, प्रेमाची गरज असते, आपल्या आधाराची गरज असते। कित्येक कुत्री 2 घासासाठी प्रत्येक हॉटेल पुढे, दुकानापुढे बसलेले असतात। तुम्हाला आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेला स्मरून एवढंच सांगणं आहे की खरंच त्यांचा जीव जाणावो आणि द्या। तुम्हाला जर शक्य असेल ना तर खरंच द्या त्यांना, जर तुम्हाला शक्य नाही आणि असं होत नाही की माणूस एक पार्लेजीचा बिस्किट पुडा त्यांना देऊ शकत नाही, खरंच त्यांना द्या। त्यांच्या डोळ्यामध्ये बघा, तुम्हाला नक्की काहीतरी जाणवेल आणि यातच माणुसकी आहे। त्यानंतर कमेंट आहे, हे काय मला वाचताच येत नाही, खूप काहीतरी नाव आहे असं वेगळंच, लिबाबा असं काहीतरी एक सारखं नाव आहे। तर त्यांनी पण दिलंय की आपल्या मुलांना परमेश्वराचे खूप आशीर्वाद मिळतील, तर थँक्स तुम्हालाही। त्यानंतर प्राची शिंदे ताई आहे, त्यांनी कमेंट केली आहे, छान कमेंट केली आहे, हल्ली माणसं निर्दय बनली आहेत, मीही हा अनुभव घेत आहे, कुत्र्यांना खायला घातलं तर शिव्या देतात, तुम्हाला तुमच्या मुलांना परमेश्वर काही कमी पडू देणार नाही। थँक्यू प्राची ताई, मनापासून थँक्यू तुमचे। आणि खरंच हो, कुत्र्यांना खायला दिलं ना ते लोक शेजारची बोलतात की ते घाण करतात, तुम्ही नका असं हे करू, त्यामुळे अक्षरशः त्यांना दगड मारून अपंग करतात, पाय त्यांचे एक पाय एक, म्हणजे खूप विचित्र, मी सांगू पण शकत नाही। आणि तुम्हाला एक बोलू का, मला कुत्र्यांची कळवळ जी आहे ना ती अजिबात बघवत नाही, खूप गरीब प्राणी हो। बाकीचेही पाळीव पेट आहेत, पाळीव प्राणी आहेत, पण मला कुत्र्याच्या विषयी खूपच माया आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही कधी पण बघा,
रस्त्यावरची कुत्री असू द्या, भटकी कुत्री, हा भाग गौण आहे की कुत्रे आपण बघतो सोशल मीडियावर की बरेचसे कुत्रे जे आहेत ते अटॅक पण करतात, लहान मुलांवर अटॅक करतात, हे पण मला मान्य आहे. त्या बाबतीमध्ये काय अटॅक करतात लहान मुलांना. आता आपण बरंचसं बघितलं की 10-15 कुत्र्यांचं टोळकं होतं, अटॅक केला लहान मुलावर, त्याला पूर्ण काही मुलांनी अगदी जीव सुद्धा सोडलेला आहे. तर ती कुत्री वेगळी, ती भटकी कुत्री, अटॅक करणारी कुत्री, त्यांच्यावर नक्कीच आपण महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या थ्रू आपण कारवाई करून त्यांना योग्य त्या याच्यामध्ये त्यांचं ते जे हे असतं कुत्र्यांचं याच्यामध्ये आपण त्यांना ठेवू शकतो. पण जी गरीब आहेत, जी पेट ॲनिमल्स आहेत, त्यांना खरंच म्हणजे गरज आहे या गोष्टीची, त्यांना मदत करा असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर ज्योत्स्ना जाधव ताई आहेत, त्यांनी पण कमेंट केली, खूप छान, आज मुक्या जनावरांचे खूप हाल होत आहेत. हाल तर होतात ते ताई. त्यानंतर वीणा बोरकर म्हणून ताई आहेत, त्यांनी कमेंट्स केली आहे, खूपच पुण्याचे काम केले आहे तुम्ही, तुमच्या मुलांवर, कुटुंबावर परमेश्वर नेहमी कृपा करो, गॉड ब्लेस. थँक्यू ताई, मनापासून थँक्यू तुम्हाला वीणा बोरकर ताई. त्यानंतर वैशाली पाटील ताई म्हणून आहे, त्यांनी ग्रेट म्हणून हे केलंय, थँक्स ताई. त्यानंतर वृषाली बोकारे ताई, त्यांनी पण कमेंट केली, खूप छान ताई, गॉड ब्लेस देम, आय एम ऑल्सो डुईंग दिस. तर थँक्यू ताई, तुमचे पण आभार आहेत. त्यानंतर गंधर्व म्हणून आहे, त्यांनी कमेंट टाकली होती, ताई पुढचा व्हिडिओ टाका, यांच्यावर वाट बघते. तर ताई, याच तुमच्या कमेंटला दाद देऊन हा व्हिडिओ बनवतोय आम्ही. आणि थोड्याच वेळात ते जे गुटगुटीत गोलू मोलू झालेले आहेत त्यांना तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि किती छान झाले, जितके मस्ती करतात आता, अगदी चावतात एकमेकांना. आता मी बघितलंय ना, तर रोज खायला जायला जातो तेव्हा बघतो आम्ही, दीदी तर त्यांना हातामध्ये घेऊन खेळवते, खूप छान झालेले. आता डोळे पण खोलले, डोळे उघडले, बघता ते. तर तुम्ही नक्की बघा, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, पुढे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर अमित देशमुख दादा आहेत, सर्वांनी जर अशी मदत केली तर जनावरं सुखी राहतील. नक्कीच अमित दादा, खरंच जनावरं सुखी राहतील. त्यांना गरज असते आपल्या मायेची, प्रेमाची आणि 2 घास भुकेची भूक असते त्यांना. आपण बघा हॉटेलमध्ये गेलो तर ती बाहेर दारात आपल्या तोंडाकडे बघत उभी असतात, तर ते खूप वाईट वाटतं. तर नक्की तुमच्या ताटातला घास तुम्ही त्यांना द्या. परमेश्वर तुम्हाला काही कमी नाही पडू देणार हो. तुम्ही त्यांना 1 घास दिला तर परमेश्वर तुम्हाला आयुष्यभर पोटभर देईल. त्यानंतर शीतल रसाळ ताई आहेत, त्यांनी व्हेरी गुड म्हणून कमेंट केली, थँक्यू ताई. नंतर वैशाली नाईक म्हणून आहे, त्यांची पण कमेंट आहे छान म्हणून. त्यानंतर विजय की जैन रसोई असं आहे, विजय की जैन रसोई. विजया, सॉरी, ते नाव एकदम पूर्ण आहे ना, त्यामुळे ते असं मला वाचण्यात हे होतं. विजया की जैन रसोई, धन्यवाद ताई म्हणून कमेंट केली त्यांनी, थँक्यू विजया ताई. त्यानंतर संजय बोराडे आहेत, त्यांनीही कमेंट केली आहे छान म्हणून. त्यानंतर उदय कुलकर्णी सर आहेत, त्यांनी वा, तुमच्या हातून सत्कर्म घडले, तुम्हाला या मूकमातेचे शुभ आशीर्वाद लागतील. थँक्स उदय दादा, खरंच मूकमातेचे आशीर्वाद लागतील. आणि ती अजिबात दरवाजा सोडत नाही, दरवाजाच्या बाहेरच बसलेली असते, त्या पिल्लांजवळ बसत नाही ती. आमच्या पार्किंगला पिल्लं ठेवलेली आहे, सेफ जागा आहे, तिथे नाही बसत, पण दरवाजामध्ये येऊन बसलेली असते ती. त्यानंतर अनिता गाडे म्हणून आहे, त्यांनी आमचे आभार मानलेत. थँक्यू ताई, तुमचे पण आभार की पिलांना संरक्षण दिल्याबद्दल त्यांनी आभार म्हटले, थँक्स ताई, अनिता ताई. त्यानंतर पायूमुळे म्हणून एक हे आहे, अकाउंट आहे, त्यांनी कमेंट केली आहे, खरंच तुम्ही देव आहात, रडू आले, लहान पिलांना फेकून देतात, लोकांना दया काय येत नाही, देवा नफरत करतात, त्यांच्या मनात दया निर्माण कर, खूप खूप आनंद, अश्रू आले, प्लीज सेव्ह अँड लव्ह ॲनिमल, खूप खूप आभार तुमचे. तर त्यांनी अशी कमेंट केली होती की खरंच तुम्ही देव आहात. तर आम्ही देव नाहीये ताई,
देव आपण कोणीच होऊ शकत नाही, देवाची जागा आपण कोणीच घेऊ शकत नाही, पण आपल्या हातून सत्कर्म घडू द्या एवढीच प्रार्थना आहे देवाजवळ. आपल्या सगळ्यांच्या हातून सत्कर्म घडू द्या. कारण भूतदया ही एकनाथ महाराजांनी आपल्याला शिकवलेली आहे. एकनाथ महाराजांनी गंगेचं पाणी आणून गाढवाला पाजलेले आहे, आपल्या सर्वांना माहितीच असेल. त्यामुळे भूतदया ही पृथ्वीवरची सगळ्यात मोठी दया आहे. तर देव वगैरे त्यातच आहे. तर थँक्स पायामुळे. त्यानंतर संस्कार मायेचे ब्लॉग म्हणून आहे. त्यांनी बापरे खूपच गर्वाची गोष्ट आहे ताई, मुक्या प्राण्यांना तुम्ही इतकं जीव लावता. मी सुद्धा खूप प्रेम करते. मीही अशीच एकदा पिलाला वाचवलं होतं. थँक्यू सो मच ताई. तर थँक्यू ताई तुमचे पण, तुम्ही पण पिलांना वाचवलं, खरंच थँक्स. त्यानंतर शशिकला कदम म्हणून आहे, त्या ताईंनी पण एक कमेंट केली आहे. खूप खूप छान, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळत. धन्यवाद ताई, धन्यवाद आपले. त्यानंतर प्रियदर्शनी झुंझुनवाला, तर प्रियदर्शनी ताईंनी कमेंट केली आहे, छान काम केले. हो ताई, चांगले काम झाले आमच्या हातून. त्या पिलांना वाचवणं खूप गरजेचं होतं, कारण ती वेळ खूप वाईट होती. खूप वादळ सुटलं होतं, पाऊस इतका प्रचंड होता. आणि ती नुकतीच 4 दिवसापूर्वी तिने खड्डा बनवला होता हाताने पूर्ण करून. चांगला मोठा, बराच मोठा खड्डा होता की त्याच्यामध्ये ना एक दीड बकेट पाणी बसेल एवढा खड्डा होता. आणि ती एवढीशी पिल्लं आहे, तेवढ्या पाण्यामध्ये तर नक्कीच बुडाली असते. तेव्हा तर त्यांचे डोळे पण त्यांनी उघडले नव्हते आणि पूर्ण डोळे बंद असताना ते त्या पाण्यामध्ये गेले होते. अक्षरशः जेव्हा मी जाऊन बघितलं तेव्हा त्या पिल्लांचा आवाज सुद्धा निघत नव्हता. पण ती जी त्यांची आई होती ती इतकी आरडाओरडा करत होती, इतकी ओरडत होती ती की माझ्या पिल्लांना कोणीतरी येऊन वाचवा म्हणून. आणि खूप म्हणजे पूर्ण चिखलनी मातीने, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, त्याच्यामध्ये पूर्ण ते भरले होते. पण मग आम्ही इमिजिएटली गेलो, तिथे बघितलं तर म्हणजे ती परिस्थिती इतकी वाईट होती, इतकी डेंजर होती की आम्ही कसलाही विचार केला नाही की समोर इतकं मोठं कमरेला आलेलं इतकं मोठं मक्याचं शेत आहे, सोयाबीनचं शेत होतं, पण अडचणीचं. त्यांना ऍक्च्युली खूप भीती वाटते. एवढंसं झुरळ जरी घरात असेल तरी भीती वाटते. पण त्यात काही अडचणीचं साप आहे का, काही प्राणी का, ती ज्या टायमिंगला ती जी ओरडत कंडिशन मध्ये होती, खूप डेंजर ओरडत होती, सुचतच नव्हतं अक्षरशः. म्हणजे आमच्या हाताचा थरथर काप चालू झाला होता की ती इतकी रडतीये. तिची 4 पिल्ले, छोटी पिल्ले. आम्ही आहे तसं. हे बघा आलेली आहे, तुम्हाला दाखवते, कॅमेरा फिरवते मी तिच्याकडे. हे बघा येऊन थांबलेली दरवाजामध्ये. हे बघा उभीच आहे, कुठे जात नाही. काय ग, काय काय, जा पिल्लांकडे जा, जा बच्चूकडे जा. हे बघा कुठेही जात नाही, येऊन बसलेली आहे. जेवणाचा टाइम झालाय ना आता, 8:30 वाजायला आले त्यामुळे. त्यानंतर संध्या शहापूरकर ताई आहेत. प्रियदर्शनी झुंझुनवाला त्यांची कमेंट झाली आहे. नंतर संध्या शहापूरकर ताई आहेत, त्यांनी खरंच फार चांगलं काम केलंय तुम्ही, अशी कमेंट आहे. थँक्यू ताई, आभारी आहोत. त्यानंतर काय नाव, एकदम जॉईंट नाव आहे. साधना ठाकूर. जॉईंट नाव असल्यामुळे खूप कन्फ्युजन होतंय. साधना ठाकूर म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली आहे ताईंनी. ताई तुम्ही खूप पुण्याचे काम केले, तुमच्या छोट्यांना माझ्याकडून आशीर्वाद. थँक्यू साधना ताई, तुमचे आशीर्वाद माझ्या मुलांच्या पाठीशी राहू देत कायम. त्यानंतर जेरोगिना पेगाडो, लाईटचे किडे पडतात ते, जेरेगिना पेगाडो, त्यांनी गॉड ब्लेस यू असं सांगितलं. थँक्स, खूप खूप आभार. त्यानंतर साधना ठाकूर म्हणून ताई आहे, त्यांनी तर खूप छान कमेंट्स केली आहे. ओल्या बाळंतीला आधार दिला, खूप आभार. थँक्यू साधना ताई. खरीच ओली बाळंतीण होती, तीही पाण्यात भिजली होती. त्यानंतर तिलाही सुक्क वगैरे केलं आणि थोडंसं तिथे पोरांनी लाकडं वगैरे, सुके पेपर्स वगैरे गोळा केले आणि शेक केला तिथे, की तिला आणि पिल्लांना थोडीशी ऊब मिळावी म्हणून. तर खरंच ओली बाळंतीण होती ती साधना ताई. त्यानंतर सोना
ताईंनी कमेंट केली आहे, खूप छान ताई, तुमचे आभार कसे मानू कळत नाही, तुम्ही माणसं म्हणून ग्रेट आहात, थँक्स. डोळ्यात पाणी आले. धन्यवाद ताई. सोना ताई, थँक्स. डोळ्यात पाणी खरंच आलं हो, ते लहान बच्चांना बघून सगळ्यांनाच हळहळ वाटली. नंतर भालचंद्र म्हणून आहेत दादा, त्यांनी कमेंट केली, सर्वांना हे जमत नाही, तुम्ही फार मोठं काम केलं. नक्कीच दादा. त्यानंतर संगीता राऊत म्हणून आहे, त्यांनी पण असे छान हार्ट्स पाठवले, थँक्यू ताई. त्यानंतर दीपक परब म्हणून आहे, त्यांनी पण छान म्हणून पाठवलंय, थँक्स दीपक दादा. त्यानंतर किरण हवालदार म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली आहे, खूप मोठं पुण्यकर्म. किरण आता ताई आहे का काय माहिती नाही, पण खरंच थँक्स आपले. त्यानंतर सुनीता ब्लॉग म्हणून आहे अँड स्टोरीज, सुनीता ब्लॉग अँड स्टोरीज, त्यांनी कमेंट केली आहे, ताई खूप छान संस्कार केले तुम्ही मुलांवर, गॉड ब्लेस यू बच्चा. तुला गॉड ब्लेस यू केलं. तर संस्कार तर आपल्या मुलांना एवढं तर शिकवायला पाहिजे ताई, नक्कीच शिकवायला पाहिजे प्रत्येकाने, की मुक्या जनावरांची खोडी काढू नका, त्यांना त्रास देऊ नका, करता आली तर मदतच करा. हे नक्कीच प्रत्येक पालकांनी पॅरेंट्सनी आपल्या मुलांना शिकवलंच पाहिजे. थोडीफार मदतीचं हात पुढे करा, असं तर नक्कीच मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्यानंतर प्राऊड हिंदी म्हणून एक चॅनल आहे, त्यांनी परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना उदंड आयुष्य देवो. थँक्यू सो मच. आपले आशीर्वाद आम्हाला खूप बहुमोल आहेत आणि आम्हाला मोलाचे ठरतील, ही गोष्ट तर नक्की आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला नक्कीच कामी येतील. त्यानंतर मंगेश हंगारे म्हणून आहेत, त्यांनी कमेंट केली, खूप छान काम केले ताई, तुमच्या दीदीला तिचा आशीर्वाद लागेल. मंगेश दादा, थँक्यू सो मच. त्यानंतर छाया राणे ताई आहेत, त्या म्हणतात, ताई नमस्कार, मी स्वामी समर्थ ताई, तुमच्या परिवाराला सुख समृद्धी राहू देत, हीच गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. खरंच श्री स्वामी समर्थ. परवाच अक्कलकोटला जाऊन आलो आम्ही, तर आपले छायाताई, आपले आशीर्वाद माझ्या मुलांच्या पाठीशी, स्वामींची कृपा कायम असू देत. धन्यवाद आपले. त्यानंतर पांडुरंग कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी कमेंट केली आहे, जगात माणुसकी अजून शिल्लक आहे दादा, खरंच आहे. तुमच्या आमच्या सारख्या आहेत ना, माणुसकी नक्कीच असणार, माणुसकी कुठे जाणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच माणुसकी जपली पाहिजे. नंतर राजश्री खोत म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली आहे, खूप खूप आशीर्वाद लेकरांना. थँक्यू ताई, राजश्री ताई, माझ्या मुलांना तुम्ही आशीर्वाद दिले, माझ्या लेकरांना लेकरं म्हणून, आपले खरंच धन्यवाद. त्यानंतर अनिता लखाटे म्हणून आहेत, त्या ताईंनी पण कमेंट केली आहे, तुमच्या मुलांनी खूप पुण्याचे काम केले, मुख्या जनावरांवर प्रेम केले, देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील, अशीच भूतदया सर्वांच्या मनात निर्माण होऊ दे, अशी देवाकडे प्रार्थना आहे. खरंच ताई, निर्माण झालीच पाहिजे, गरज असते हो त्यांना. तर धन्यवाद अनिता ताई तुमचे. त्यानंतर जोसेफ फोन पिंटो असं एक चॅनल आहे, त्यांनी पण कमेंट केली आहे, छान, गॉड ब्लेस यू अँड युअर फॅमिली, युअर सेव्हिंग मदर अँड पपीज. तर नक्कीच सेफ आहेत ते, एकदम छान आहेत आणि आपले आशीर्वाद मोलाचे आहेत. त्यानंतर अरेबिलो म्हणून आहे चॅनलचं नाव, आय लाईक युअर ग्रेट वर्क टू सेव्हिंग अँड टॉकिंग गुड केअर ऑफ पपीज. थँक्यू, गॉड ब्लेस यू डिअर बोथ अँड युअर फॅमिली. थँक्यू सो मच. आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर यशोदा शेट्टी म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली, ताई मुक्या प्राण्यांचे आशीर्वाद कुठे जात नाही, गॉड ब्लेस यू. खरंच जात नाही त्यांचे आशीर्वाद. आपल्या गरजेच्या वेळी, आपल्यावर जे काही वाईट वेळ येते, वाईट संकट येतं, त्यावेळेस त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्या फायद्यात, आपल्याला लाभतात ते आशीर्वाद आपल्याला. म्हणून कधी पण घेता आले तर आशीर्वादच घ्यावे कुणाचे. त्यानंतर RKBM8CI असं चॅनल आहे, तर त्यांनी अशी कमेंट केली, असे संस्कार मुलांना देणं ही आजची गरज आहे, अगदी गरज आहे, दिलेच पाहिजे आपल्या हिंदू समाजामध्ये. तर नक्कीच
असे संस्कार आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. आपला हिंदू धर्म, आपला सनातन धर्म, मुख्य प्राण्यांवर कसं जे आपल्या संतांनी सांगून गेले, जे आपले पूर्वापार आपले पूर्वज सांगून गेले, ते आपण पुढे चालवलंच पाहिजे ना. आपल्या मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे. पांडुरंग कुलकर्णी म्हणून त्यांनी परत कमेंट टाकली आहे, खूप चांगलं काम केलं, थँक्स दादा. त्यानंतर वसुधा आचार्य ताई आहे, त्यांनी छान छान हार्ट्स पाठवलेत मुलांना. त्यानंतर रीमा शेट्टी आहे, त्यांनी पण कमेंट केली, खूप छान केलं, धन्यवाद. हिमांशू महापाडी म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली आहे. त्यानंतर हिमांशू महापाडी म्हणून आहेत, त्यांनी आयुष्यात येऊन काय करायचे म्हणतात ना ते हेच. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आयुष्यामध्ये येऊन तर खरंच एवढं जरी सत्कर्म झालं तरी बस हिमांशू दादा, थँक्यू. त्यानंतर संतोष VS&5E असं आहे, त्यांनी छान हार्ट पाठवले, थँक्यू दादा. नंतर शशिकला कानन म्हणून आहे, त्यांनी खूप खूप आशीर्वाद दिलेत मुलांना, थँक्यू. त्यानंतर उषा N9N4B या ताई आहेत, त्यांनी कमेंट्स केली आहे, खूप चांगलं केले, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत. नक्कीच ताई, त्यांचेही लागेल आणि तुमचेही आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. नंतर मनीषा सपकाळ म्हणून ताई आहेत, त्यांनी थँक्यू म्हटले आम्हाला, थँक्यू ताई, आपले पण आभारी आहोत. नंतर सुप्रिया हळदनरकर, त्यांनी गॉड ब्लेस यू असं सांगितलंय, थँक्यू ताई. त्यानंतर श्रद्धा नाईक ताई आहे, कमेंट जास्त आहे म्हणून थोडी फास्ट घेतीये. श्रद्धा नाईक ताई आहे, त्यांनी खरंच खूप छान काम केलं. तुम्ही तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून माणुसकी जिवंत आहे. नक्कीच ताई, आणि तुम्हीही आहेत प्रेक्षक दाद देणारे, धन्यवाद आपले. त्यानंतर साधना ठाकूर, तर त्यांनी छोट्यांना आशीर्वाद दिले, तर थँक्स आपले. त्यानंतर शर्मिली मयेकर ताई आहे, त्यांनी थँक्यू ऑल व्हेरी व्हेरी मच, गॉड ब्लेस यू अँड युअर फॅमिली ऑलवेज. थँक्स ताई, सेम टू यू, तुम्हालाही तुमची फॅमिली छान असू दे. त्यानंतर रश्मी केरकर म्हणून आहे, त्यांनी नमस्कार पाठवलाय, थँक्स ताई. त्यानंतर वैशाली देशमुख ताई आहे, त्यांनी पण कमेंट्स केली, खूप छान काम केलंय. ईश्वर सेवा म्हणजे वेगळं काय, आणि आपल्या हातून असं काही घडतं तेव्हा आत्मिक समाधानाने आपलेच डोळे भरून येतात. खरंच ताई, हे खरं आहे अगदी. आणि ईश्वर सेवा, ईश्वर अहो देव सुद्धा म्हणतो, तुम्ही देवाच्या दगडाच्या मूर्तीची पूजा करू नका. मुके प्राणी, गरीब व्यक्ती यांच्यामध्येच देव आहे. देव काय मानतो, देव म्हणत नाही तुम्ही 24 तास माझ्यावर दूध होता, पाणी होता, माझी माळच हातात घेऊन बसा, 24 तास रामनामच जप करा, याला देव म्हणत नाही. तुमच्या हातून कायम सत्कर्म घडू द्या. गरिबांना, प्राण्यांना कधी तुमच्या हाताने त्रास होऊ देऊ नका. कुणाचंच तुमच्याकडून मन दुखलं गेलं नाही पाहिजे, त्यालाच म्हणतात ईश्वर सेवा. नाहीतर श्रावण महिन्यात तो भक्तीचा भाग आहे, त्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही. पण अहो तुम्ही 5-5 लिटर दूध, 10-10 लिटर दूध, 11-11 लिटर दूध तुम्ही शंकराच्या पिंडीवर वाहता. स्वतः महादेवाचं हेच म्हणणं होतं की ते दूध तुम्ही ओतता, तो अभिषेक आहे, तो करायला लागतो, मला कबूल आहे. पण तुम्ही तेच जर दूध रस्त्यावर बसलेले गरीब किंवा ह्या रस्त्यावरच्या कुत्र्यांना पाजा ना, तर देवाकडनं जेवढे आशीर्वाद मिळणार नाही ना तुम्हाला, तेवढे यांच्याकडनं मिळणार आणि ती कायम तुमच्या पाठीशी राहणार. बाकी मी काय असं म्हणत नाही की तुम्ही अभिषेक वगैरे करू नका, पण ते वायालाच जातं ना, वेस्टेज जातं, ते मोरीमध्ये वाहून जातं. तर तसं न करता तुम्ही करा, भक्तीचा भाग आहे, अभिषेक करा, पण एवढा नका करू. 1 लिटरचा करा आणि बाकीचं तुम्ही प्राण्यांना हे करा. त्यानंतर वेदना गुपारे म्हणून आहेत, त्यांनी पण कमेंट केली, खूप पुण्याचे काम केले, कुठल्याही दान धर्मापेक्षा लाख मोलाचे आहेत. अगदी खरं आहे तुमचं ताई, थँक्यू तुम्हाला. त्यानंतर MDS 1979, आता नाव नाहीये बरं का चॅनलला, पण ज्याचे आहे त्यांनी समजून घ्या. त्यांनी छान कमेंट केली आहे, ज्या प्रकारे तुमच्या मुलीने त्यांना प्रेमाने साफ आणि कोरडे केले ते बघूनच लक्षात येतं की तुम्ही फक्त व्ह्यूज साठी दिखावा नाही केलात. त्या पिल्लांच्या आईनेही जेव्हा, बापरे ताई एका दादा आहे, मोठी कमेंट्स आहे खूप,
ते बघून लक्षात येते की तुम्ही व्ह्यूज साठी दिखावा नाही केला. त्या पिल्लांच्या आईनेही जेव्हा तुमच्या मुलीला चाटली ना तेव्हा रडू आलं, कारण ती तिचे आभार मानत नव्हती. तर ती तिच्या पिल्लांना जशी चाटून त्यांना ऊब देत होती ना, तसंच तिला तुमच्या मुलीला ऊब द्यायची होती. खरं आहे ताई तुमचं, अगदी खरं आहे. खरं तर अनोळखी लोकांची अनोळखी लोकांना पिलाची आई हात लावू देत नाही, बरोबर आहे. कुत्री इतकी डेंजर असते ना की जवळ जरी गेलं तरी ती अंगावर आलीच म्हणून समजा. तुम्ही तिच्या पिल्लांना वाचवलंय, त्यामुळे ती न रागवता न भीता तुमच्या जवळ आली. तुमच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे, ज्यांना मुक्या जनावरांची काळजी घ्यावीशी वाटते. मनापासून धन्यवाद तुमचे ताई, खरंच मनापासून धन्यवाद. इतकी छान आणि मोठी कमेंट टाकली आहे तुम्ही, तुमच्या मनातलं तुम्ही व्यक्त केलं आमच्या जवळ. खरं आहे ताई. आणि माझ्या मुलीने अगदी म्हणजे असं किसळ पण नाही केली बरं का, की कसं त्यांना हात लावू. ओशाळा वास येत होता त्यांचा, पाण्यात भिजलेली होती, 4 दिवसाची बाळंतीण ती. पण तिने सगळं तिला स्वच्छ केलं, कोरडं केलं. त्यानंतर तिने स्वतः डेटॉलने हात वगैरे साफ केले, त्या बाबतीत नाही. पण तिने किसळ नाही केली. तिने त्या कुत्रीलाही आणि कुत्रीनेही तिला चाटलं. आणि खरंच कुत्रीने पण आभार व्यक्त केले की जसं हे माझे पिल्ले आहेत तर तू पण कुणाचं तरी बाळ आहे, असं तिने आईची माया कुठे वाया जात नाही. तिने आई म्हणूनच तिला आधार दिला. खरंच ताई छान कमेंट्स आहे. त्यानंतर सरिता जाधव ताई आहे, त्यांनी कमेंट्स केली, ताई आम्ही पण एका कुत्रीच्या पिल्लाला वासुली तिथली धून प्ले में एक हुआ, माझ्या मित्राने एक पिलाला. आता ते त्यांना कमेंट्स नाही टाकता आली, पण थँक्यू सरिता जाधव ताई आपले. त्यानंतर ऋतुजा शिंदे ताई आहे, त्यांनी कमेंट्स केली, मुख्य प्राण्याला मदत केली आहे तुम्ही, तुमच्या मुलांना, तुम्हाला आयुष्यात सर्व काही मनासारखे लागेल. थँक्यू ताई, तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या. त्यानंतर के कृती पी असं चॅनलचं नाव आहे, त्यांनी हार्ट टचिंग आणि हार्ट्स पाठवले. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि मुलांचे. आजकाल कोणी अशी मदत करत नाही, सर्वजण मुलांना असं नाही शिकवत मुक्या प्राण्यांची मदत करायला, उलट त्रास देणारे जास्त आहेत. तुमचे वेगळे विचार आणि कृती पाहून खूप छान वाटला. गॉड ब्लेस यू, युअर फॅमिली अँड फरी बेबीज. थँक्यू बेबी, खरंच छान झालेत आता तुम्हाला बघायला. के कृती पी, थँक्स. माझ्या मुलांना खरंच तुम्ही छान ब्लेसिंग केलं, थँक्यू सो मच. त्यानंतर रश्मी पुरव म्हणून आहे, त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल हार्ट्स, हॅट्स ऑफ टू एव्हरीवन इन द फॅमिली दॅट यू हॅव शो कॉम्पोजिशन, यू हॅव गिवन हेल्पिंग हँड हू कॅन डू इट टाइम्स. The universe will give your family lots of आशीर्वाद. Humanity is still alive on earth. खरंच आहे, और आपल्या पृथ्वीवर माणुसकी शिल्लक आहे अजून, त्यामुळं देव कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन या मुक्या प्राण्यांची मदत करतो. त्यानंतर स्वाती मंचेकर ताई आहेत, त्यांनी पण छान कमेंट केली, ताई हॅट्स ऑफ टू युअर, आमचे आणि त्या पिल्लांच्या आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या पाठीशी आहेत. आय पेट लवर आहे, पण माझे वय 75 असल्यामुळे मी आता काही करू शकत नाही, पण माझा मुलगा करतो. तर स्वाती मंचेकर आजी, तुम्ही 75 वर्षाच्या आहात, माझ्या आजीच्या वयात आहात आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी इतके महत्वाचे आहेत. आणि तुम्ही छान आमचा व्हिडिओ बघितला, त्याच्यावर छान कमेंट्स केली आणि मीही तुम्हाला रिप्लाय केला की आजी तुम्ही आता 75 वर्षाच्या आहात, पण तुम्ही अगदी 100 वयाची 100 छानपणे पार पाडा, हेच आमची पण मनापासून देवाला प्रार्थना आहे. आणि तुम्ही छान राहा. थँक्यू सो मच. आज तुम्ही म्हणजे माझी आजी 75 वर्षाची, म्हणजे माझ्या मुलांची पणती झाली, ती म्हणजे पणजी झाली, तर माझी आजी मुलांची पणजी, तर माझ्या मुलांच्या पणजीच्या रूपात तुम्ही आशीर्वाद दिलाय त्यांना. थँक्यू सो मच. त्यानंतर सुरेखा गायकवाड ताई आहेत, त्यांनी कमेंट केली आहे, सर्व्हिस टू अॅनिमल्स इज सर्व्हिस टू गुड. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच सुरेखा ताई. नंतर MDS 1979 त्यांची कमेंट्स आहे, देव तुम्हाला सुखी ठेवो. थँक्यू आणि सेम टू यू, तुम्हीही अगदी सुखात आनंदात राहा. नंतर अपर्णा केलुस्कर म्हणून आहेत ताई, अपर्णा ताईंनी कमेंट केली, मुलं तुमची
प्राणी मात्रांसाठी गॉड गिफ्ट आहे. ग्रेट. आमच्याही डोळ्यात पाणी आले. गॉड ब्लेस यू. तिला खाऊ दिला ना हो, भूक लागली असेल ना. तर अपर्णा ताई तिला कोरडं केलं होतं ना, सुक्क केलं होतं तिच्या पिल्लांना. आपण लगेच माझ्याकडे ना फ्रीजचा पुष्टा होता मोठं, ते खोका असतं ना, आपण फ्रीज पॅकिंग पार्सल आणतो, ते खोका आम्ही लगेच फाडलं. पटकन आमचे वेस्टेज गाऊन, ते 2 गाऊन तर सुके करायलाच गेले त्याच्यामध्ये, आणि त्यांना लगेच सुक्या जागेवर ठेवलं पटकन. आणि चपाती होती, दीदीने लगेच दूध गरम केलं पटकन, तिला 3-4 चपात्या, दूध पटकन चुरून दिलं. तर जेवण लगेच दिलं ना. अजूनपर्यंत तिला जेवण चालू आहे, त्यामुळे तिला फिडिंगला दूध पण छान आलं. आणि तुम्ही बघू शकता आता की किती गोलू मोलू झालेत, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर थँक्यू सो मच अपर्णा ताई. इतकी छान, इतकी हार्ट टचिंग कमेंट केली तुम्ही. आणि तिला खाऊ दिला ना, भूक लागली असेल ना. तर हो अपर्णा ताई, तिला भूक लागली होती, भुकेली होती ती. पटापट तिने खाल्लं, त्यामुळे रात्रभर ती पिल्लांजवळ बसून राहिली, त्यांना पोटाशी घेऊन, म्हणजे ऊब मिळाली त्यांना. त्यानंतर उषा नितनवरे ताई आहे, त्यांनी तुमच्या मुलांनी चांगले काम केले असं कमेंट्स केली. धन्यवाद ताई आपले. त्यानंतर सुषमा रणदिवे ताई आहे, त्यांनी मुलांना खूप खूप आशीर्वाद दिले आणि कॅडबरी पाठवली आहे. थँक्यू ताई, सुषमा ताई. त्यानंतर रूपा चौहान म्हणून आहे, त्यांनी व्हेरी व्हेरी गुड डीड्स हॅट्स ऑफ टू द चिल्ड्रन्स. थँक्यू सो मच रूपाताई. त्यानंतर सरिता जाधव म्हणून आहे, त्यांनी पण कमेंट केली आहे, काय परमेश्वर अच्छा आशीर्वाद देणे, जे हवा ते मिळू दे, अशी कमेंट्स आहे त्यांची. तर हो ताई, तुमचे आशीर्वाद खरंच माझ्या मुलांच्या पाठीशी असू देत. त्यांना आयुष्यात तुमच्यासारख्या छान छान लोकांचे आशीर्वाद मिळाल्यावर त्यांना नक्कीच आयुष्यात काही कमी नाही पडणार ना. नंतर हेमंत देशमुख दादा आहे, त्यांनी कमेंट केली की आई ती आईच असते. ताई धन्यवाद. खरंच आई ती आई असते ना. तिने आरडाओरडा केला, त्यामुळेच आम्हाला कळलं ना काय झालंय ते. पाऊस प्रचंड होता, वाऱ्याचा आवाज येत नव्हता, पण तिचा आवाज इतका काळजापर्यंत जाणारा होता. खूप डेंजर, कळवळून रडत होती ती, ओरडत होती ती. म्हणून आई ती आईच असते, मग ती माणसाची असू दे किंवा प्राण्यांची असू दे. हिमांशू दादा बरोबर बोलतायत. त्यानंतर जयश्री प्रभू म्हणून आहे, त्यांनी गॉड ब्लेस यू ऑल केलं. थँक्यू जयश्री ताई, तुम्हालाही गॉड ब्लेस यू. नंतर माधवी लिंगरस म्हणून आहे, त्यांनी माधवी लिंगरस म्हणून आहे, त्यांनी खूप छान आणि पुण्याचे काम केले असा आशीर्वाद दिलाय मुलांना. थँक्यू ताई. त्यानंतर प्राची सरदेसाई ताई आहे, त्यांनी कमेंट्स केली आहे, खूप चांगले काम केले तुमच्या मुलांनी. हो ताई, धन्यवाद आपले. त्यानंतर जयश्री प्रभू म्हणून आहे, त्यांनी कमेंट्स केली आहे, ताई तुमच्याकडचे ठेवा आता, तुमच्याकडेच ठेवा आता. तुमचे पूर्वज कोणी आले असतील त्यांच्या रूपात. हो ताई, आपलं पितृपक्ष चालू आहे ना, पितृपक्षाच्याच याच्यामध्ये आलेत ते. तर काय सांगता येतं कोण कुणाच्या रूपात येतं. आणि आता सध्या ते आमच्याच आश्रयाला आहे, पार्किंग सेफ आहे, छान आहेत त्या जागेवर. जयश्री ताई, थँक्यू सो मच. त्यानंतर ज्योती जामनेरकर म्हणून आहे, त्यांनी तुमचे आणि तुमच्या मुलांचे कौतुक आहे अशी कमेंट केली. नाही, कौतुक नाही होत ताई, कर्तव्य होतं आपलं, ते केलं आपण. थँक्यू ज्योतिताई. नंतर सुलोचना रोकडे म्हणून आहेत, त्यांनी कमेंट केली आहे, त्या ताईंनी खूप छान केले ताई, तुमच्या मुलांनी मुक्या जनावरांची मदत केली. या पिलांची आईने आशीर्वाद भरपूर दिले आहे, मनापासून कधीही वाया जाणार नाही. पिलांना तुम्ही नवीन जीवन दिले, देव तुम्हाला सगळ्यांना सुखात ठेवो. श्री स्वामी समर्थ. साई देव तुमच्या मुलांचे पाठीशी आहे. सुलोचना ताई, थँक्यू सो मच. छान आशीर्वाद दिला तुम्ही मुलांना आणि मुलांनी खरंच चांगलं काम केलं. थँक्यू सो मच ताई. त्यानंतर शालिनी कुंदाजे म्हणून आहे, त्यांनी छान छान हार्ट्स पाठवले मुलांसाठी. शालिनी ताई थँक्यू. लीना फुटर, वेगळंच नाव आहे काहीतरी. तर लीना ताई थँक्यू, गॉड ब्लेस यू होल फॅमिली. थँक्यू ताई, लीना ताई. नंतर वंदना भाटकर म्हणून आहेत,
त्यांनी कमेंट्स केली आहे, खूप छान, ते मुक्या जीवाला तुम्ही वाचवले, तुम्ही खूप पुण्याचे काम केले. थँक्यू वंदनाताई, धन्यवाद. नंतर मिलो पिल्लू असं चॅनलचं नाव आहे. खरंच ताई डोळ्यात पाणी आलं. हो आहो, डोळ्यात पाणी आलं. खूप काय सांगू तुम्हाला, असे गोळे होते हो अक्षरशः. त्यांना वाचवणं गरजेचं होतं ताई, ते बघू शकत नाही, आपलं मन इतकं निर्दयी नाहीये. थँक्यू ताई. त्यानंतर विद्या घरात म्हणून आहे, स्वामी ब्लेस यू बच्चा. थँक्यू. तर थँक्यू सो मच विद्याताई. नंतर भावना सरोदे ताई आहेत, त्यांनी कमेंट्स केली, ताई माणूस बेईमान होतात पण कुत्रे तुमचे उपकार कधी विसरणार नाही. खूप छान. हे तर अगदी खरे, माणसाची जातच आहे तशी. कितीही करा, कितीही काय करा, तो बेईमान होतो त्याच्या स्वार्थापायी. पण ही जात आपण कायम बघत असतो, सोशल मीडिया, फेसबुक, कायम आपण बघत असतो की अँब्युलन्स, बघितला असेल बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ, की अँब्युलन्स चालली आहे, अँब्युलन्समध्ये मालक आहे, कोणत्या स्थितीत आहे, आणि तो कुत्रा अँब्युलन्सच्या मागे धावतोय. त्यानंतर बैल सुद्धा विकताने, बैलाची पण जात खूप प्रेमळ असते हा, बैल सुद्धा विकताने माणसाला, मालकाला सोडून जात नाही. खरंच प्राणी बेईमान होत नाही ताई. इमानदारी प्राण्यांकडनं शिकली पाहिजे. भावनाताई, धन्यवाद आपले. मनीषा पुजारी ताई आहे, त्यांनी कांट डिस्टर्ब युअर ग्रेटनेस इन वर्ड्स, इट्स ट्रू दॅट ॲनिमल फिडरस ऑलवेज फेस मेंटल स्ट्रीट्स बट गॉड गिव्ह पॉवर टू टेक दोज ॲनिमल फॅटर्स. थँक्यू सो मच मनीषा पुजारी ताई. त्यानंतर स्वप्नाली चकारे म्हणून आहेत, त्यांनी कमेंट केली आहे, ताई खूप छान केलं, त्यांना खाऊ पिऊ घातलं. गरज होती हो खाऊ पिऊ घालणं. ते बच्चे तर खात नव्हते, तिला खायला गरजेचं होतं, कारण तिने खाल्लं तर त्यांना दूध येणार होतं ना. त्यामुळे जेवण अजून पण चालू आहे छानपैकी एकदम तिला, डोंट वरी. नंतर जागोम 88 म्हणून आहे, खूप गरज असते त्यांना आपली. पावसात त्यांना जागा द्या आणि खायला द्या. इतक्या पावसात जेवण शोधताना डिफिकल्ट असतं त्यांना. मी तर नेहमी फूड बनवते आणि देते. आमच्या इथे कधी कुठे पिकनिकला जायचं तरी सोय करून जाते. सर्वांचे नेचर करून घेतलंय. तर जागोम 88 जे आहेत ताई, दादा, खरंच धन्यवाद की तुम्ही पण एवढी काळजी घेतात प्राण्यांची, त्यांच्यासाठी. आणि खरंच हो, त्यांना पावसामध्ये जेवण खूप डिफिकल्ट असतं. अक्षरशः 4-4, 5-5 दिवस ते उपास मारी सहन करतात, त्यांच्या पोटाला अन्न मिळत नाही. तर काय नाही मागवतो ते आपली, ते म्हणतात का येऊन तुमचा 7-12 द्या, तुमची प्रॉपर्टी द्या, तुमच्याकडे सोनं किती आहे, मागतात का असं काही, विचारतात का? काय पाहिजे असते त्यांना? अर्धी चपाती, अर्धी भाकरी, एखादा बिस्किटचा पुडा. ते कधीच तुमची प्रॉपर्टी विचारणार नाही. विचारणार का? आपल्या भाऊबंदकी सारखी प्रॉपर्टीचे भांडणं करतील का ते आपल्या बरोबर? कधीच नाही करणार. हे अगदी खरं आहे ताई. नंतर वंदना काळोखे म्हणून ताई आहे, त्यांनी कमेंट केली, ताई तुम्ही खूप छान आहात. थँक्यू सो मच वंदना ताई. छान नाही हो, पण खूप गरज होती त्यांना. नंतर सरिता जाधव आहे, ताई तुम्ही खूप पुण्याचे काम केले. थँक्यू सरिता ताई. नंतर स्ट्रीट ॲनिमल म्हणून चॅनल आहे बरं का, स्ट्रीट ॲनिमल म्हणजे त्यांचाही मला वाटतं आय थिंक ॲनिमलचा चॅनल आहे. तर त्यांनी पण खूप खूप धन्यवाद ताई असं केलं. तर थँक्यू सो मच तुम्हालाही. त्यानंतर हरिदास पोद्दार दादा आहेत, सुपर, खूप छान काम केलं. थँक्यू दादा. त्यानंतर हे परत ते अवघड नाव आलं, त्यांनी रडण्याचे फोटो लिबाबा म्हणून आहे आणि हार्ट पाठवलं. तर थँक्यू, म्हणजे खरंच तुम्हाला वाईट वाटलं तुमच्या मनामध्ये, धन्यवाद तुमचे. त्यानंतर सारिका देंडे म्हणून आहेत, त्यांनी कमेंट केली आहे, ताई खूप छान काम केलं तुम्ही, मला पण खूप आवडतात प्राणी आणि ते पण तुम्हाला तेवढेच प्रेम करतील. खूप खूप मस्त काम केले, मुक्या जीवाचे जीव वाचवला तुम्ही. तर थँक्यू सारिका ताई, धन्यवाद आपले. आणि इकडे बघा कोण आलाय, हा आहे आमचा टिनू, आमचा पोपट, जे तुम्हाला मी प्रत्येक बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवला आहे. टिनू आहे आमचा. तर खूप प्रेमळ आहे आणि खूप गोंडस आहे टिनू. तर कायम तो असाच असतो, जवळ असतो, मोकळा बसलेला असतो खिडकीत, पण आम्हाला कधीही सोडून कुठे जात नाही. खूप प्रेमळ आहे आमचा टिनू. पादेचल
हे बघा, अगदी त्याला जवळ घेऊन हे केलं ना तरी कधीही तो, आता पोपट किती चावतात, आमचा टिनू नाहीये तसा. टिनू तुम्हाला दाखवायला घेऊन आली आहे टिनू. टिनू आणि टिनूला असं केलेलं खूप आवडतं. हे बघा, असं केलेलं खूप आवडतं टिनूला, असं केलेलं खूप आवडतं. त्याचा मसाज पण करत असतो आम्ही. तर सारिका देंडेताई, तुमचे खूप खूप थँक्स. त्यानंतर एक मल्याळम कमेंट्स आहे, उडन हार्ट म्हणून आहे. तेलगू कमेंट्स येतात, ती काय वाचली नाही बरं का, ट्रान्सलेट टू हिंदी. समृद्धीपूर्वक जिओ असं त्यांनी आशीर्वाद दिलाय मुलांना. तर उडन हार्ट, थँक्यू सो मच. त्यानंतर सार्थक खोमकर म्हणून आहे, त्यांनी हार्ट्स पाठवले. थँक्यू दादा, धन्यवाद. त्यानंतर सुप्री, हे खूप सुपर साइड, अवघड नाव आहे, सुपर साइड, थँक्यू आपले. त्यानंतर सुवर्णा कदम ताई आहे, त्यांनी हार्ट्स पाठवले, थँक्यू ताई. त्यानंतर लवली क्रिएटर्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग टू यू अँड युअर फॅमिली, थँक्यू सो मच लवली क्रिएटर्स. त्यानंतर मोनिका नांदेज म्हणून आहे, मोनिका, लव यू डिअर, सो सेव्हिंग दिस पुअर souls, God bless you and your family, थँक्यू सो मच. त्यानंतर साधना ठाकूर म्हणून आहे, त्यांनीच कमेंट केली, मी पण पशुप्रेमी आहे, थँक्यू सो मच ताई, तुमच्याही हाताने सत्कर्म घडू देत. सुचिता दास म्हणून आहे, त्यांनी हार्ट टचिंग असं पाठवलंय कमेंट, थँक्यू सुचिता ताई. त्यानंतर धनुश्री जासूद आहे, ह्या ताईंनी पण कमेंट्स छान केली आहे आणि त्यांचे पण चॅनल, त्यांचं पण छान आहे चॅनल. त्यांचे सगळे युट्यूबची माहिती आहे, जे नवीन नवीन युट्यूबर्स आहेत ना त्यांना माहिती नाहीये, माहिती नसते चॅनल विषयी, तर या ताई त्याच्यामध्ये छान माहिती देतात, धनुश्री जासूद. तर नक्की त्यांच्या चॅनलला पण भेट द्या, ताईंनी खूप चांगली माहिती दिली. मी काल त्यांचे व्हिडिओ बघितले 2-3, तर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद नक्कीच लागतील आणि अशी मुलं जन्माला यायला नशीब लागतं. धन्यवाद ताई, तुमचं सगळं काही चांगलं होईल. त्यांचा जीव वाचला त्याबद्दल मनापासून आभार. प्लीज त्यांना व त्यांच्या आईला जेवायला द्या. हो ताई, धनुश्री ताई, थँक्यू सो मच, तुमचे जेवायला दिलेलं आहे त्यांना. आणि वैशाली दमाने म्हणून त्यांनी कमेंट्स केली, ताई तुमच्या मुलांनी खूप मोठं पुण्य कामाला, पिल्लाच्या आईचा आशीर्वाद तुमच्या मुलांना लागल ताई. वैशाली दमाने ताई, धन्यवाद आपले. नंतर फ्रुटी म्हणून आहे, त्यांनी छान छान हार्ट्स पाठवले मुलांसाठी, थँक्यू सो मच. नंतर वसुमा थी देवी, त्यांनी नमस्कार पाठवला, थँक्यू सो मच. नंतर संगीता राणे आहे, त्यांनी गॉड ब्लेस देम केले, संगीताताई धन्यवाद आपले. सारिका नतारडे, सारिकाताई ग्रेट वर्क म्हणून मेसेज केला, चांगलं काम झालंय ना सारिकाताई, थँक्यू सो मच. नंतर अनिता रघुवंशी म्हणून ताई आहेत, त्यांनी कमेंट केली नाईस म्हणून, थँक्यू ताई. यशोदा शेट्टी ताई आहे, त्यांनी कमेंट्स केली, पैसे आणि अहंकार ये किती दिवस आहे. खरंय हो, पैसे आणि अहंकार तर त्याला तर शून्याची किंमत आहे, ते हे आपले पुण्यकर्म सत्कर्मच आपल्या सोबत येतात. यशोदा ताई. नंतर संगीता बुटियानी म्हणून आहेत, त्यांनी गॉड ब्लेस यू केलंय मुलांना, थँक्यू संगीता ताई. नंतर शारमिल अहोळे, त्यांनी ग्रेट म्हणून कमेंट्स केली आहे, तुझ्याचं बंद केलं, ग्रेट म्हणून कमेंट केली आहे, तर थँक्यू सो मच आपले. नंतर शीतल मोहिते कदम, त्यांनी नाईस ताई म्हणून हार्ट पाठवले, थँक्यू सो मच ताई, शीतल ताई. त्यानंतर कल्पिता खंडवे म्हणून आहे, त्यांनी नाईस ताई म्हणून कमेंट केली, थँक्यू कल्पिता ताई. सुनीता खरांदे म्हणून आहे, त्यांनी 1 नंबर म्हणून कमेंट केली, धन्यवाद सुनीता ताई. राजेंद्र कानगे, त्यांनी कमेंट केली आहे, ताई खूपच पुण्याचे काम केले, थँक्यू सो मच राजेंद्र दादा. तृप्ती सावंत म्हणून आहे, त्यांनी छान छान हार्ट्स पाठवले,
त्रुटीताई धन्यवाद. सुप्रिया देसाई ताई आहे, त्यांनी कमेंट केली आहे तुमच्या मुलांना काही कमी पडणार नाही. थँक्यू सुप्रियाताई, तुमच्या आशीर्वाद अशीच पाठीशी राहू द्यात कायम. धन्यवाद आपले. आणि पिंकी परब म्हणून त्यांनी कमेंट केली खूप छान काम केले ताई. धन्यवाद पिंकी ताई. आणि नंदकुमार डिंगोरे म्हणून आहे, त्यांनी कमेंट केली धन्यवाद ताई. तर एवढ्या सगळ्या कमेंट्स मी वाचल्या. आणखीनही काही राहिल्या असतील नजर चुकीने तर त्यांचेही मी आभार मानते. आणि थँक्स सगळ्यांना तुम्हाला की तुम्ही माझ्या मुलांना इतके सारे आशीर्वाद दिले. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्र उत्सव तुमचा छान छान पार पडू दे. आई जगदंबेचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना लाभो आणि तुमच्या हातानेही सत्कर्म घडो. प्राणी मात्रांवर कायम दया प्रेम केलं पाहिजे. बाकी ज्याची त्याची इच्छा. तर मग तुम्हाला आता गोलू मोलू दाखवते मी किती छान चालेत ते. तर नक्की बघा. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तर बघा सगळे हिरो आणि सगळे मेल आहेत बरं का फ्रेंड्स. फिमेल एक पण नाहीये, सगळे मुलं आहेत. सगळे मुलं झाले ते तिला. आणि हे बघा आता छान उभे राहायला लागले. आणि बघू शकता तुम्ही हे बघा आरडाओरडा पण चालू आहे. आणि छान असतात. पार्किंगला होते, तुम्हाला सांगितलं पार्किंगला होते, पण तुम्हाला वरती आणले दाखवायला. आणि त्यांची मम्मी इथे बसलेली आहे दरवाजामध्ये. हे बघा ती बघतीये, ती इथे बसलीये. बघा कशी बघती कॅमेराकडे. ए खाली बस, खाली बस, बस खाली. हा बशा, शानी आहे बाई. आणि बघू शकता हे बघा खूप छान आहे, खूप छान. याच्या बघा डोक्यावर कसा टिपका आहे गंधासारखा. जसं गाईच्या डोक्यावर असतं ना पिंपळाचं पान, तसं याच्या डोक्यावर पण आहे. आणि हे बघा हे पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. त्या दिवशी खूपच म्हणजे काय आता तुम्ही बघितलंय ना काय अवस्था होती. आणि खूपच बारीक गोळे होते. आता छान झाले, तब्येत पण छान झाली आहे. आणि चांगले आता मोठे झालेत, बघू शकता तुम्ही. हे बघा शुशू पण करतात ते. बघा किती खराब केलं. अरे अरे रे दीदी त्याला तिकडे घे. आता सगळं स्वच्छ करायला लागेल फिनाईल टाकून. हे बघा. तर तुमची बरेच लोकांची इच्छा होती ना की दाखवा ताई, दाखवा पिल्लांना दाखवा. तर अगदी छान आहेत पिल्लं. 4 पिल्लं जी होती ती अगदी छान आहेत, जसून तशी आहे. ते बघा बघा कसा दीदीला ओरडतो. बघा दीदीने घेतलं ना त्याला, तर दीदीला ओरडतोय. हे बघा दीदीने त्याला मांडीवर घेतलंय ना एकाला. खूप छान आहेत, खूप छान आहे. आणि त्यांनाही लळा लागणार आहे, तेही आपल्याला सोडून कुठे जाणार नाहीये. तर चला बस त्यांना ते बघा एक तर इकडे सोफ्याखाली गेले. त्यांना सोडूया त्यांच्या मम्मी जवळ आपण आता. कारण त्यांना असं मोकळं मोकळं ते थोडे असे हे म्हणजे सुरक्षित वाटत नाही त्यांना. आई जर जवळ असेल तर त्यांना सुरक्षित वाटतं. तर तुम्हाला दाखवायची होती. अगदी छान आहेत, काळजी करू नका. हे बघा हे तर खूपच सुंदर आहे. हा बोकोबा मस्त आहे एकदम. हे बघा दीदी यालाच खूप घेत असते सारखी. आणि ही बसलेली आहे इथे दरवाजामध्ये. हे बघा चप्पल वगैरे ढकलून तिथे येऊन बसली आहे. तर सगळ्यांच्या डिमांडनुसार आपण हा व्हिडिओ बनवलाय. तर कसा वाटला पुन्हा एकदा नक्की मला कमेंटद्वारे कळवा.
बऱ्याच जणांची इच्छा होती की दाखवावं व्हिडिओमध्ये दाखवा ताई, त्यांना दाखवा ताई. तर चलो टाटा बाय बाय. आणि पुन्हा एकदा या बच्चूंसाठी छान छान कमेंट्स करा.